कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे माझे सोनू, मज्जा येते बाळाला माझ्या। बया रुपाले, नाही तू बाळाची लई चांगली काळजी घेतली ग। हा, कसलं बाळ सुधारलंय आपल्या बाळानं। आता माझ्या बाळाची मान पण पडत नाही। तू एकटीने काळजी घेतली हा, नाही तर बघ ना घरात ती आप्पी आहे, पियू आहे, हाय का कुणाला काय? आहेत का आता त्या घरात? त्या दोघींना काम असतं। आता ती पियू तरी नोकरी शोधायला म्हणून बाहेर जाती, पण त्या आप्पीचं काय तवा? तिला कुठं काय काम? बसावं ना तिनं गप घरात। तिला घरात बसायची सवय नाही म्हणून ती बाहेर गेली असेल कुठेतरी। परत जायचं? त्याला डोक्यावर परिणाम झालाय। गप गुमानं घरात बसावं, पण ते नाहीच। डोक्यावर परिणाम? मावशी, डोक्यावर परिणाम झालाय म्हणजे काय झालंय? नाही राहू दे, ते तुला मी नंतर सांगेन ना। पण आपणाला आता काय वाटत असेल ना ते समजतंय मला। माझ्या बाळाला नुसती भूक जरी लागली आणि ते रडायला लागलं ना तरी मला कसं तरीच होतं। आणि अपर्णाचं तर बाळ गेले ना। हे बघ, आता तुझ्या बाळाच्या काळजीपुटीच सांगते ग मी। कोण हे करायला सांग बरं? कोण बघणार तुझ्या बाळाला? हा, कोण बघणार? मी आहे की। माझ्या बाळाचं करायला त्याची आई आहे, आई करणार सगळं। हा, काय भूक लागली? भूक लागली माझ्या सोनूला? काय भूक लागली? तुझं बाळ बोलतं बी होय तुझ्याशी? माझं बाळ माझ्याशी सगळं बोलतं। मग जा जा, बाळाला ना खायला काहीतरी घेऊन ये, दूध घेऊन ये जा। हा, मी बाळासाठी खाऊ बनवते, तोपर्यंत तुम्ही सांभाळा बाळाला। हा चालेल चालेल। आज झालं की बाळाचा? रुपाले, अगो आपल्या आज्याकडे दे की बाळाला जरा। हा, सरकार अहो घ्या की बाळाला। नाही नाही, मी कशाला? म्हणजे माझ्याकडे आल्यावर बाळ रडेल ना? ते नाही रडणार माझं बाळ, कळतं माझ्या बाळाला। हो, अजिबात रडणार नाही। काय परत जायचं गोळ्यात लब्बाडाला? परत जायचं? चला 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 चला, गोळ्यात जातं माझं बाळ। आलं परत। चला चला परत जायचं। गाडी 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 गाडी, आला 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 आला। चला 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 चला। अहो जरा बाळाला तुम्ही घेत जा अधून मधून। नाही कसं आहे म्हणजे ते रडायचं नाही, तुमची सवय होईल ना त्याला। माझे आता हात खराब आहेत। आता गो बाय, काय झालंय तवा हाताला? कुठं काही शेतात बितात कामाला गेले होते का काय? हा, घ्यायचं नाही ते सांगा की। का हो सरकार? नाही रुपाली, असं नाही ते। मग काय तर, दाखवा बरं, हात दाखवा तुमचे। रुपाले दे दे त्यांच्या हातात। हा, दे बाळाला। सरकार, इतके दिवस तुम्ही म्हणत होता ना नातू पाहिजे नातू पाहिजे, मग घ्या की आता तुमच्या नातवाला। हा, जायचं आजोबांकडे जायचं तुला? जातो माझं बाळ। चला चला चला, आजोबांकडे जायचं। हो, माझं बाळ आजोबांकडे जात। चला घ्या सरकार। हा, तुम्ही बाळाला घ्या, मी त्याच्यासाठी खाऊ करून आणते। हा, दूध गरम करते आधी आणि आणते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे बाळ कोणाचं आहे? आमचंच आहे डॉक्टर। पण तुम्हाला तर एकच बाळ होतं ना? नाही तसं नाही, म्हणजे आम्हाला जुळं झालं होतं डॉक्टर। हा जुळं होतं आम्हाला बाळ। असं कसं होऊ शकतं? याच्यात तर तुम्हाला एक बाळ झालेलीच नोंद आहे। असं कसं म्हणजे एकच? यात नोंद करताना काहीतरी चुकामुक झाली असेल बघा डॉक्टर। हा हा हा, चुकून झालं असेल, चुकलं असेल डॉक्टर तुमचं। बघा ना एकदा। कसं आहे ते, आम्ही याचे आई वडील आहेत ना, तर आम्हाला माहिती आहे की आम्हाला जुळं झालं होतं की एक झालं होतं। हे आमचंच बाळ आहे ना। हा, आमचंच आहे। मी काय म्हणतो, राहू द्या, ह्याला नका तपासू आता, नंतर येतो। रडायला लागलं, नाही तपासत म्हणून।
बाळाचा आवाज बाळ रडतंय बापू. ए अगं आप्या अगं ए आप्या अगं बाळ काय झालं आवाज अगं येतोय का? ए अगं आप्या बाळाला भूक लागली वाटतं. तुम्ही त्याला दूध पाजा, मी आलोच. हे रडायला कशाला लागलंय? सारखं सारखं रडतंय. ये दूध पाजायला आणि शांत कर. बाळाचा आवाज येतोय. आप्या काय? बापू खरंच बाळाचा आवाज येतोय. अगं आप्या कलेक्टर बाई, अरे ही कशाला आली इथं? मला काय माहित. हिने जर आपल्याला बघितलं ना तर वाट लागली आपली. आप्या आप्या अगं बापू ऐका ना, खरंच आवाज येत होता. तुम्हाला येत नाही का? मी खोटं नाही बोलत आहे. आपण एकदा शोधूया ना बापू. बघ तू शांत हो. बापू, बाळाला शोधूया ना. तुझं काम सगळ्यात भारी आहे माहिती का तुला. अगं तुझ्या वैयक्तिक आयुष्यात काय जरी झालं ना तर तू त्याचा परिणाम तुझ्या कामावर कधीच नाही होऊन दिला. आठवते का तुला? बापू मी ना आता ही धावपळ थांबवली पाहिजे माझी. सगळे पुरावे सांगतायत की माझं बाळ नाहीये. भ्या हे सगळं आत्ताच ठरवलं पाहिजे का? नाहीतर ना बापू मला तसंच वाटत राहील. म्हणून म्हणते आत्ता ठरवलं पाहिजे. अगं, नाही असं नसतं. आपण बोलू त्याच्यावर नंतर. चल निघूयात का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता तुम्ही इतक्या जणी 7 जणी आता इकडे आलायत, पण रियुनियनच्या माध्यमातून आता वेगवेगळ्या म्हणजे त्या वेळची मुलं मुली एकत्र शाळेत भेटतायत आता. कारण नोकरी धंद्यासाठी प्रत्येक जण लांब आहे. पण तुमचंही वर्गाचं बॅचचं रियुनियन झालं. 2019ला 80 मुलांचं घेऊन तेव्हा गेट टुगेदर केलं होतं आणि त्यावेळेला लहान शिशुपासून 10वी पर्यंतचे जेवढे शिक्षक होते तेवढ्या सगळ्या शिक्षकांशी आम्ही संपर्क साधलेला. जे लोक आले नव्हते तर त्यांच्या घरी जाऊन, जे कोणी जवळपास राहत होते त्यांच्या घरी जाऊन आम्ही व्हिडिओ घेतला आणि मग तो आम्ही नंतर त्यावेळेला दाखवलेला. खूप अविस्मरणीय क्षण झाला होता त्यावेळेला. शाळा सोडून 20 वर्ष झालेली आहेत पण अजूनही आम्ही तेवढेच टच मध्ये असतो. अरे वा. मला एक सांगायचं आहे. आमच्यामध्ये आमची एक मैत्रीण होती, अगदी खास मैत्रीण. म्हणजे आज जर इथे असती तर ती असतीच म्हणजे आमच्यात, स्वाती सांगवेकर म्हणून. आणि 2017 साली ॲक्च्युली ती एक्सपायर झाली किडनी फेल्युअरने. आणि म्हणजे आम्ही आत्तापर्यंत तिच्या स्मरणार्थ आम्ही दरवर्षी एक चॅरिटी उपक्रम सगळे करतो. म्हणजे दुर्गम पाड्यांमध्ये वगैरे जाऊन मुलांना काही भेटवस्तू, शाळेची दप्तर म्हणा, तिच्या बर्थडेच्या निमित्ताने तिच्या स्मरणार्थ म्हणून करतो. आणि आजही सर्वजण जे काही आता बाहेर देशाच्या जाऊन कामानिमित्त राहत आहेत ते सुद्धा तिथून एक मदत म्हणून सर्वजण अजूनही आम्ही कनेक्टेड आहोत. वर्षातून एकदा आम्ही जातो भेटतो सगळ्यांना तिथे. किती छान ना. म्हणजे बघा ना, रियुनियनच्या माध्यमातून ही नाती, नाहीतर शाळा संपली की प्रत्येक जण आपापल्या मार्गाला लागतो. पण आज रियुनियनमुळे पुन्हा एकदा तुम्ही सगळ्या जणी भेटता. तुमच्यात अबोला झालाय की? अबोला कधी कधी व्हायचा पण एवढा नाही झालं तरी माझ्या बरोबर भेटत नाही जास्त म्हणून लग्नानंतर आज भेटली ती. ती ग्रुपवरचे मेसेज पण रीड नाही करत. का हो असं करता? रिप्लाय पण नाही. नाही, मला वेळ नसतो. काय करता आपण? मी प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट आहे. अच्छा अच्छा. त्यामुळे त्यामुळे थोडं आणि या सगळ्या रिकामी घरी बसलेले. तिच्याकडेच केस घेऊन जाणार आहोत आम्ही. नाही, त्या केस घेऊन आले तर मी adjust करते. अशा सगळ्या तुम्ही मैत्रिणी आहात हो ना? तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे?
छान आहे, समजून घेतलंय त्यांनी मला. ते जास्त चांगले आहेत ना तुमच्या लेखी. हो छान आहे, म्हणजे सुरुवात आहे. आता सुरुवात आहे. किती महिने झाले? 7 महिने. काय असतो म्हणजे मला सांगा, या सगळ्या आहेत ना, या अनुभवी आहेत, अनेक वर्षांचा संसार झालाय, यांच्यापैकी कोणाकडनं टिप्स घ्यायच्या असतील तर तुम्ही कोणाकडनं घ्या? सीमाकडे जाईल मी, तृप्तीकडे जाईन, कारण त्यांचा अनुभव जास्त मोठा आहे. हो का? तुमच्या मिस्टरांचा स्वभाव कसा आहे? छान आहे. शांत? शांत नाही, शांत आहे पण राग एकदाच येतो, जास्त रागवत नाही. माझे शांत आहेत, सहन करतात. सहन सगळेच करतात. माझे मिस्टर खूप समजूतदार आहेत. माझ्या मिस्टरांचा स्वभाव एकदम प्रभावी व्यक्तिमत्व आहे, समाजसेवेची त्यांना खूप आवड आहे आणि त्या गोष्टीमधून मी त्यांच्याकडे राहण्यापासून मला खूप सानिध्याने त्यांच्यात राहून खूप आवड निर्माण झालेली आहे. दोघं मिळून खूप छान प्रकारे कार्यक्रम असतात, उपक्रम करतो, सगळ्यांना घेऊन असतो, सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये मिक्सअप होतात. कुठेही यायला म्हटलं तरी प्रत्येक ठिकाणी हा आवर्जून येतात, पण खूप छान वाटतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचे मिस्टर काय करतात? ते ERP कन्सल्टंट म्हणून आहेत, कंपनीमध्ये जॉबला आहे. आपण काय करता? मी सहाय्यक अभियंता म्हणून BMC मध्ये काम करते. नोकरी का? हां. माझं माहेरचं नाव सीमा नारायण पातेरे, राहायला काळा चौकी फेरबंदरला. सासरचं नाव सीमा विनायक भुवड, राहायला विरारला. मी ॲज अ सिव्हिल इंजिनियर आहे, अंडरग्राऊंड मेट्रो लाईन 3 मध्ये प्रोजेक्टवरती काम करते आणि माझे हजबंड आहेत ते इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आहेत. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 14. तुमच्या? 8 वर्ष. 8. तुमचं कसं झालं? अरेंज मॅरेज. हो. तुमचं? लव्ह मॅरेज. कसं ते? अंडरग्राऊंड आता चालू झाली ना. मग कसं काय? रिलेशनमध्ये आहे. अच्छा. त्यामुळे परिचयाचे होते. हो, म्हणजे परिचयामध्ये आहे. माझं माहेरचं नाव तृप्ती दत्तात्रय निळकंठ, राहणार घोडपदेव लिपिवाडी आणि लग्नानंतरचं नाव तृप्ती प्रसाद किंजळकर, राहणार कांदिवली. आमचं लव्ह मॅरेज आहे. हो का? कुठे? ऍक्च्युली ते लव्ह ॲट फर्स्ट साईट सारखं आहे थोडं. म्हणजे काय? म्हणजे मी इंटिरियर डिझायनर आहे आणि माझी पहिलीच साईट चालू होती आणि आमच्या कॉमन फ्रेंडचं घर होतं जे मी डिझाईन करत होते आणि त्याने माझा नवरा सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे सांगितलं होतं जाऊन काम बघ व्यवस्थित चालू आहे का, पण तिथे आल्यानंतर काम चालू झालं. खायला काम व्यवस्थित होतं. व्यवस्थित झालं. मग ते बघायला आले होते. हो. तर अशा तुम्ही सगळ्या मैत्रिणी बरोबर शाळेत असताना कशा होता? खरं सांगा. शाळेत खूप मस्ती करत. तुम्ही? म्हणजे मी शांत होती. तुम्ही शांत बोलते. शांत नव्हती. शाळेत बाईंचा मार पण खाल्लेला आहे त्या गोष्टीमुळे, ती खूप बडबडायची म्हणून, ती आणि मी. मग तुम्हाला शिक्षा झाली आहे शाळेत? हो, अभ्यासावरून नाही, मला अभ्यासावरून झाली आहे. तुम्हाला म्हणजे का? कारण विज्ञान विषय माझा असा नावडता होता. मग तोंडी परीक्षेला डस्टरने त्यांच्याकडनं मार खाल्लेला. मला अभ्यासावरून नाही, पण वर्गाच्या बाहेर जास्त वेळ असल्यामुळे. तुम्ही काय करायचं वर्गाच्या बाहेर आता? असंच हा एक दुसरा लेक्चर संपला की मग वर्गाच्या बाहेर सगळी शाळा फिरून यायचं. मग तोपर्यंत कोण शिक्षक वर्गात आलेला असेल मग बाहेरच उभं राहायचं, वर्गात नाही यायचं. आवडीचा विषय होता तुमचा? एकदम आवडीचा. तुमच्या बाबतीत? सर मी सगळ्यात शांत मुलगी मीच आहे या ग्रुपमध्ये. मी खूप मार खाल्लाय, खूप शांत. नाही मार खाल्लाय, नाहीच मार खाल्लाय मी कधीच. शिक्षा कधीच नाही झाली. शाळेत शांत विरुद्ध. बरं प्रत्येक शाळा आहे ना, त्या शाळेच्या बाहेर ना बोर चिंचा किंवा काहीतरी खायला मिळायचं. तर तसे पदार्थ तुमच्या बाबतीत कुठले होते? आणि लेक्चर सुरू झाल्यावर पण खायचं गपचूप. आणि बिया आहेत ना आम्ही वर्गातच टाकायचो ना, मग दुसऱ्या दिवशी त्याच्यावरून आम्हाला बडबड पण ऐकायला भेटायची. बोरकुट पावडर. तुमचं आडनाव काय? पण तिचं नाव आम्ही कधी घ्यायचो नाही. म्हणजे पहिला मी तिला बोरकुट म्हणून हाक मारायचो, पण ती नंतर असं रिवर्ट करायला लागली की आम्ही तिचं आडनाव घेणं बंद केलं.
का नका विचारू विचारू काय तिथे असं ओरडून बोलायची की आम्ही मग प्रियांका बोलायला लागलो. आम्ही प्रियांका. बोलकर नाही बोलत. म्हणजे चिडायच्या तुमच्यावर चिडायचं ते खूप असं काहीतरी बोलायची की आम्ही ते बोलू शकत कारण आम्हाला ऐकायचं झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बंधू, तुमचा त्या मुलावर राग होता? हो. तुम्ही त्याला कधी मारलं होतं? तुम्ही त्याला शेतावरून घरापर्यंत मारत मारत आणलं आणि घराबाहेर आल्यावर तू जिवंत आहेस हे तुझं नशीब अशी धमकी दिली. हे खरं आहे का? हे खरं आहे का? अरे कुणीच काही का बोलत नाही? हे खरं आहे का? इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ असं चुकीचं वागणार नाही. माझा त्याच्यावरती पूर्ण विश्वास आहे. हा, कदाचित रागाच्या भरामध्ये तो वेडवाकडे काही बोलूनही जाईल, पण तो कोणाच्या जीवावर उठणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. आणि ह्यांचा जो मुलगा आहे ना, त्याला आम्ही काय आमंत्रण दिलं नव्हतं की ये आमच्या घरी राहा, काम कर म्हणून. तो स्वतःच्या मर्जीने आलाय. तो जाऊ शकत होता ना. पण तुम्ही तर त्याला आव्हान दिलं होतं काम करून दाखव म्हणून. हो, दिलंच होतं आव्हान. याचं कारण तो जबरदस्ती इकडून दारात उभा राहिला होता. आम्ही आग्रह नव्हता केला त्याला. तो ऐकत नव्हता, जात नव्हता, म्हणून त्याला सांगितलं की इथलं मातीतलं होऊन दाखव, इथली कामं करून दाखव. म्हणजे तो घरात तुम्हालाही नको होता? हो, नकोच होता. तो तुम्हाला नकोच होता ना ह्या घरात? मी समजवेन त्याला ह्या घरातून काय, या गावातून घेऊन जाईल. माझा नीरज कुठे ना मला सांगा. तुम्हाला काय हवं ते घ्या. माझा मुलगा आहे ना, तुमच्या मुलीला कायमचा विसरून जाईल. तो त्याच्या तोंडून तिचं नावही घेणार नाही. निशी बेटा, तू माझ्या मुलाला विसर. मी एक आई म्हणून हात जोडते तुझ्या समोर. माझ्या मुलाच्या जीवावर बेत नाही ग. तू त्याचा नाच सोड. यातच माझ्या मुलाचं भलं आहे. रघुनाथ खोत, हात जोडले मी. हेच हवं होतं ना तुम्हाला? पण माझ्या मुलाच्या जीवासाठी मी हा कमीपणा पण घ्यायला तयार आहे. पण माझ्या नीरजला सोडा. त्याच्या जीवाशी खेळू नका. मी पदर पसरते पण माझ्या मुलाला सोडा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. कुठे माझा नीरज? काय करू मी? पायावर नाक घासू की लोटांगण घालू? तुम्ही पण एक आई आहात ना. तुम्हाला कळते ना माझी अवस्था. मग यांना सांगा ना माझ्या मुलाला सोडायला. मेघनाताई, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. यांनी खरंच काही केलेलं नाहीये. काही केलं नाही? आजवर माझ्या मुलाने सगळं सहन केलं ते काहीच नव्हतं. अहो, या घरात नोकर म्हणून राबलाय माझा मुलगा. मी पाहिलंय. या माणसाने फक्त जीव घ्यायचाच बाकी ठेवला होता. आणि तुम्ही म्हणताय काही नाही केलं? प्लीज कंट्रोल. कसं
कसा कंट्रोल करू मी? आईचं काळीज आहे ना माझं. या गावातल्या माणसांनी पाहिलंय आपल्या मुलाला कशी वागणूक दिली ह्या लोकांनी. गावासाठी ही माणसं देव माणसं असतील, पण यांनी माझ्या मुलासोबत सैतानापेक्षा वाईट वागणूक दिली आहे ह्या माणसांनी. इन्स्पेक्टर साहेब, यांना आत्ताच्या आत्ता अटक करा. मी हात जोडून विनंती करते, तुम्ही यांना अटक करा. शांत व्हा, शांत व्हा. आम्ही आमचं काम करतो, कुणावरही अन्याय होऊन देणार नाही. रघुनाथ खोत, तुमच्याशी बोलल्यावर माझी नक्की खात्री झाली. नीरजच्या गायब होण्यात तुमचा काही ना काही हात आहे. काय? तुम्हा दोघांना पुढील चौकशीसाठी आमच्या सोबत चौकीत यावं लागेल. नाही दादा साहेब, यांनी खरंच काही केलेलं नाहीये. मॅडम, आम्हाला आमची कारवाई पूर्ण करू द्या. चला. हो नाही साहेब, साहेब ऐका. चला घेऊन. अहो यांनी खरंच काही केलं नाही, असं नका करू साहेब. हा घेऊन जातस माझ्या पोरांका? जाऊ देऊचंय ना या. हे बघा, या गावासाठी माझी पोरा झटलेली असतात. त्या गावातून तुम्ही त्यांना नेतालाच काय तुमचा बोलू तसा माझ्या समोर बोला. मी माझ्या पोरांचा नेऊक देऊचा नाही तुमचा. आहे त्यांना त्यांचं काम करू दे. हाय रघुनाथ. इन्स्पेक्टर साहेब चला. आम्ही दादांना घेऊन जाऊ. थांबा थांबा. नाही काहीतरी गैरसमज थांबा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. साहेब बघा बघा कसं अंगावर धावून येतात तो. दादा खोत, अहो हीच काय तुमची संस्कृती सभ्यता? बघा साहेब, गावकऱ्यांसमोर हे असे वागतात, माझ्या मुलाबरोबर कसे वागले असतील हे? तोंड बंद करा दे. हे बघा साहेब, या सगळ्यामध्ये दादाचा काही एक दोष नाही, कळला मा? हवा असेल ना तर मी येते तुमच्या सोबत, पण दादांका सोडा. आणि या बाईचं तर काय ऐकू नका. हे बघा, आम्ही कोणाचंच ऐकत नाही, पण यांचा मुलगा शेवटचा तुमच्या घरामध्ये दिसलाय, तेव्हा कुटुंब प्रमुख म्हणून दादा खोताना आमच्या सोबत यावंच लागेल. चला बाबा. जा काय तू बोललास ना तर बरा केलंस नाही. किडे पडतील तुझ्या तोंडात, किडे पडतील. नाही नाही होत तुझा. आता जा हैसून लवकर जा, नाही तर वाहने मारतो तुका. हेलो माझ्या पोरावर आरोप करता. हा बघा, कायद्याचा मान ठेवायचो ना म्हणून गेले आहेत ते. अटक नाही केली आहे त्यांका. काय कामा नाही घराकडे. चला निघा हैसून.
उमा अगो नजर काढले किची बघलास ना कसलो दिवस दाखवल्यान त्याने आमका करा अजून करा प्रेमा हा ते प्रेम करतात आणि आमच्या भावांका भोगूक लागता प्रेमा करतात मोठी मावशी मावशी प्लीज तू टेन्शन घेऊ नको ना आम्ही आहोत ना आम्ही नीरजला सोडून आणतो आणि पोलीस स्टेशनला जाऊ ते सोडतील त्यांना हो 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 माहिती तू काळजी नको करू आम्ही जातो त्याला शोधायला मी पण येणार नाही निश्चित तू तू थांब इथे नाही श्रेणू जोवर नीरज सर सापडत नाही तोपर्यंत असं सुरूच राहणार आहे आणि मी दादांची अशी अवस्था नाही बघू शकत नीरज सरांना आपल्याला शोधावंच लागेल झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री मला हल्ली काय वाटतं माहितीये कलियुगात विरोचकाचं आणि देवी आईचं युद्ध व्हायलाच नको होतं या अशा लेच्यापेच्या विरोचकाचं युद्ध देवी आई बरोबर तू खरंच निडर असतीस तर देवी आईला घाबरून असे लपून वार नसते केलेस निधड्या छातीनं समोर आली असतेस असं भेकडासारखं नसते वागलीस नुसतीच नावाला विरोचक आहेस तू पण हरकत नाही तुला मजा येते ना तुला आणि तुझ्या त्या नागाला असं भित्र्या बागोबाईचे खेळ खेळून मजा येते ना चालू दे युद्धात उतरायला जी धमक लागते ती तुझ्यात आणि तुझ्या त्या नागामध्ये नाहीये भित्रा विरोचक त्रिनयनेच्या लेखींनो कळेल कळेल हा विरोचक आणि विरोचकाचा नाक काय करू शकतात ते नाही युद्ध आधी शरणागती पत्करायला लावली ना तर नावाचा विरोचक नाही जे विधिलिखित आहे ते होणारच पण म्हणून मी माघार घेणार नाही काळ ओढावणार हे माहित आहे मला तरीही कर्तव्यपूर्ती होणारच हा यज्ञ थांबणार नाही थांबणार आज दिवसभर मी अस्तिकाचा विचार करते काहीतरी आहे पण नक्की काय ते कळत नाहीये अस्तिकावर संशय असेल तर आपण तिला परत पाठवून देऊया पण जर आपला संशय खोटा ठरला तर आपणच अडचणीत येऊ नाही संयम ठेवायला हवा दुसरा काहीच पर्याय नाही आपल्याकडे तरी बरं ते बोवा भेटले लवकरात लवकर म्हणून जीवात जीव आला नेत्रा ते बोवा जो काही यज्ञ करणारे आहेत मला अशी खात्री वाटते की नक्कीच काहीतरी मार्ग सापडेल हा म्हणजे पुढच्या पेटांबद्दल आपल्याला कळेल अस्तिकाचं गुढ समजेल लवकरात लवकर निदान अशी आशा ठेवायला काय हरकत आहे पण बाबा त्यासाठी ते बुवा परत भेटायला हवेत ना
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय बघतोयस? जा झोप जा जा. पता नहीं तो तू झोप ना बघतोयस काय? झोप. दात काढू नकोस हं. झोप गपचूप, नाही तर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा हे मी ऑर्डर नाही केलंय, हे घेऊ. दादा हॅलो, एक्सक्यूज मी. माझ्या आवडीच्या गोष्टी कोणी ऑर्डर केल्या?
मास्तरीनबाई, हॅपी व्हॅलेंटाईन डे. असं म्हणतात की आजचा दिवस आपल्या माणसासंग घालवायचा असतोय. ती संधी तर काय आमच्याकडे नाही. मी तुमच्या समोर येऊ शकत नाही, तुम्हाला बघू शकत नाही, पण तुम्ही मला बघू शकता ह्याचा तरी आनंद मला मिळवायचा आहे. आजच्या दिवशी लोक काय काय करतात. आज आपल्या माणसाला भेटायचं असते, त्याच्या संग वेळ घालवायचा असतोय, माणसाला देतात, गिफ्ट बिफ्ट देतात. आमची पहिलीच वेळ आहे. हे आमच्याकडनं तुम्हासनी एक बारीकमध्ये गिफ्ट. हॅपी व्हॅलेंटाईन डे. काय वहिनी, कसं वाटलं सरप्राईज? झाला इशा हार्ड झाला, घेतला ना करून. आजच्या दिवशी लोकांची मनं जुळतात म्हणून आमचं अमन आणि क्षमन दोन्ही बी बोंबलली. काही एक तर समोर कटावडच आहे, दुसरं जिवंत असून बी त्याचं बुजगाव नाही. बुजगावण्यापेक्षा कटावड बरा. कट करून आउट करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी हॅपी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं तुम्हाला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बापरे भाऊजी, एवढं ओळखता तुम्ही त्यांना? अहो, आमचं प्रेम आहे त्यांच्यावर. त्यांच्या मनात एखादी गोष्ट यायच्या आधी आम्हाला कळलेली असते की ह्यांच्या मनात आता काय येणार आहे. अहो मग कळत तर एवढा सगळा उपद्व्याप करायची काय गरज होती? कसं असते हे बघा, एखादा माणूस मनोभावे देवाची पूजा करतोय का, त्याला माहित असतेच की देव काय प्रसन्न होऊन समोर येणार नाही वा, पण तो काय पूजा करायचं थांबतोय काय? नाही, तो पूजा करतच राहतोय. आशा सोडायची नसते हो माणसानं. बरोबर आहे, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्नांती परमेश्वर नव्ह, प्रयत्नांती मास्तरीन बाई. एवढा एकमेव कार्यक्रम आहे आमच्या आयुष्याचा. आणि हे काय लगेच त्यांनी आमच्याकडे बघून हसावं, सगळं माफ करून टाकावं आणि आमच्या संग बोलायला सुरुवात करावी म्हणताना करत नाही. आमच्या आज जी गोष्ट आम्हाला खात्या का नाही ती फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आम्हाला, बास. काय सांगावं, इथनं पुढे त्या गावा बोलणार बी नाहीत आमच्या संग, माफ करणार बी नाहीत. पण म्हणताना मी काय माझे प्रयत्न सोडणार नाही, मी प्रयत्न करतच राहणार. आमच्या दोघातला मेन फरक काय माहिती आहे का? मेन फरक आमचं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यासने आमच्या विषयी तसं काही वाटत नाही. म्हणजे त्या त्यांच्या जागी बरोबरच आहेत. नाही, तो शब्द देऊन ठेवलाय तुम्ही थोरल्या सरकारांना. नाही असं नाही, ते बी त्यावेळी बरोबरच होतो. आमच्या आईसाहेबांवर विश्वास होता म्हणताना शब्द दिला आणि विश्वास आहे आणि असणार इथनं पुढे. बरं भाऊजी, मला सांगा तुम्ही नेमका काय शब्द दिलाय त्यांना? म्हणजे काय कसं झालं ते? काय ना, ते सगळं झालं नाही. त्या दिवशी मास्तरीनबाई गेल्या, त्याच्यानंतर माझं आणि आईसाहेबांचं बोलणं झालं. तेव्हा आईसाहेबांनी सगळं मला समजून सांगितलं, बाबा त्यांनी हे असं का केलं, तोच सगळा विषय. म्हणजे त्यांची पण भीती त्यांच्या जागी बरोबर आहे. आमच्या आईसाहेबांना जे वाटतंय ना त्यांच्या जागी बरोबर आहे, कारण मास्तरीनबाई वागल्याच तसं नाही वागायला पाहिजे होतं मास्तरीनबाईंनी. त्यावेळी त्यांनी मग आमच्याकडनं शब्द घेतला, म्हणल्या वचन द्या की आमच्या परवानगीशिवाय तुम्ही तुमच्या बायकोला भेटणार नाही. बरं तुम्ही शांत व्हा आधी आणि बसा. बरं बसा बसा. मला सांगा, तुम्ही हा शब्द दिला ना त्यांना? म्हणजे असं काय विचारायला मला कळलं नाही. अहो म्हणजे
तुम्ही तुमच्या बायकोला भेटणार नाही असाच शब्द दिला ना तुम्ही? हा. म्हणजे अक्षराला भेटणार नाही किंवा मास्तरीनबाईला भेटणार नाही असं काही नाही ना? बायकोच ना? वकिलावानी तुम्ही आता काय खोदून खोदून विचारायला लागलाय? एक्झॅक्टली. तुम्ही जर बायकोला भेटणार नाही असाच शब्द दिला असेल ना तर मग सोपं आहे काम. म्हणजे नका भेटू तुमच्या बायकोला. अहो अक्षराला तर भेटू शकता ना? दोघी काही वेगळ्या आहेत व्हय? एक्झॅक्टली. का नसू शकतात? तसंही त्यांचं तुमच्यावर प्रेम नाहीच आहे. वेगळ्या कुठल्या तरी नात्याने तर भेटूच शकता ना? वेगळ्या नात्याने म्हणजे? वेगळ्या नात्याने म्हणजे ते मला आता काय सांगता येणार नाही, पण तुम्ही अशी काहीतरी युक्ती लढवा की तुम्ही वहिनींना पण भेटाल आणि थोरल्या सरकारांचा शब्दही मोडणार नाही. बायकोला आणि कसल्या वेगळ्या नात्याने भेटणार? काय तर उगाच इशारा करू नका तुम्ही वहिनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.